तर मंडळींनो, आता मी इला असं ह्या दुकानात माझ्या लाडक्या भावासाठी वाढदिवसात गिफ्ट घेऊ. स्वामी समर्थ मंडळींनो, स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा आपल्या मालवणी मिनी व्लॉग मध्ये. तर मंडळींनो, झाला काय, माझ्या बारक्या भावाचा असा वाढदिवस आणि त्याचाच गिफ्ट घेऊन मी त्या दुकानात गेलो होतो. एकतर माका आधीच जाऊक झालो होतो उशीर, त्यात काकीन माका वाढदिवसाचा डेकोरेशन करून बोलवलं नव्हतं. पण ह्या रिक्षावाल्या दादाचे जोपर्यंत सीट भरत नाही तोपर्यंत ह्यो दादा का रिक्षा सोडूक मागेना. फायनली कसे तरी सीट भरली आणि मी जाऊक निघाले मालाडला. रिक्षात ना अर्धवट उतरले, कारण हैसून माका पुढे चलत जाऊचा होता. संध्याकाळच्या टायमाक इकडे ट्रॅफिकचा आवाज आणि एवढी गर्मी ना की डोका एकदम वैतागन जाता. आणि कसो तरी मंडळी मी येऊन पोचले माझ्या काकाच्या बिल्डिंग कडे. रूम वर येईल आणि मस्त पैकी जरा पंख्याची हवा खायत बसले. तेवढ्यात काकीन आणून दिल्यान गरमागरम कॉफी, ती जरा भुरके मारीत पीत बसले. तेवढ्यात इलो आमचो बर्थडे बॉय, जो की गेलो होतो बाहेर क्लासात. तो येऊच्या आधी त्याका सरप्राईज द्यायचा म्हणून आम्ही सगळा डेकोरेशन पण करून घेतला. मग काय, आपले छोटे सरकार मस्त पैकी पॅन्ट आणि शर्ट घालून बर्थडे साठी सज्ज झाले. तेवढ्यात आमच्या वाढदिवसाचो मस्त पैकी मोठो असो केक पण इलो. केक इल्याबरोबर आपल्या हर्षूची सगळी मित्रमंडळी सुद्धा रूम वर इली आणि हर्षूच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाक सुरुवात झाली. आमच्या मामीन सुरुवातीक औक्षण करून घेतले. त्यानंतर आपल्या किलबिल मंडळींनी त्यांच्या पद्धतीत वाढदिवसाचा गाणं म्हटल्याने आपल्या हर्षून केक कापल्या. केक कापून झाल्यानंतर हर्षूच्या सगळ्या मित्रमंडळींका केकचा वाटप केलं आणि त्यानंतर मी पण केक खाऊक सुरुवात केलं. वाढदिवसाचा सेलिब्रेशन झाला आणि मी आता रिटर्न माझ्या रूम वर जाऊक निघाले, कारण माका कामाक जाऊक उशीर होत होतो आणि त्यामुळेच काका माका त्याच्या गाडीन सोडूक येत होतो. तर मंडळींनो, आजच्या व्लॉग मध्ये एवढाच. भेटूया मंडळी पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत मंडळी हसत राहा आणि माझे व्लॉग बघित राहा.